नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। नशे में दोस्त की हत्या। लातूर जिले में एक सुधाकर आगलावे नामक युवक ने अपने ही दोस्त की पत्थर और स्क्रू ड्राइवर से हत्या कर दी। सुधाकर और उसका दोस्त प्रभाकर सालों के अपने एक और दोस्त के साथ बैठकर शराब पी रहा था। इस दौरान प्रभाकर और सुधाकर का झगड़ा हो गया, जिसमें सुधाकर ने प्रभाकर के सिर पर पत्थर से वार कर दिया। उसने स्क्रू ड्राइवर लिया और उसने प्रभाकर पर जान निकलने तक वार करता रहा। उसके बाद सुधाकर मौके से फरार हो गया। कल पुलिस ने सुधाकर को लांजी गांव से गिरफ्तार कर लिया है। उसने भी अपना गुनाह कबूल कर लिया है। पोलीस स्टेशनच्या सोबत स्थानिक गुन्हे शाखा लातूर जिल्हा यांच्या मदतीने या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। दिनांक 7 रोजी लातूर रोडच्या अलीकडे लोहारे फर्निचर दुकानाच्या समोर मैदानामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची घटना समजल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही चौकशी केली, जाऊन पाहणी केली, तर त्याच्या अंगावरती विजया गॅस एजन्सीचा ड्रेस होता आणि त्या ड्रेसवरून त्याचे नातेवाईक, ते कामाचं ठिकाण, त्याची असणारी नायगावमध्ये असणारी सासरवाडी याचा संपूर्ण 2 दिवसामध्ये शोध घेण्यात आला होता आणि त्याच्याकडे असणाऱ्या मोबाईलच्या अनुषंगाने, मोबाईलच्या मार्फत त्याला आपल्या बाकी लोकांचा झालेला संपर्क, वारंवार झालेला संपर्क, यातून स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या मदतीने या ठिकाणी संयुक्त कारवाईमुळे आपल्याला तो आरोपी प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे आणि आरोपीने ती गोष्ट कबूल केलेली आहे। आरोपीचं नाव काय आहे? आरोपीचं नाव आहे धनराज सुधाकर आगलावे। हा आहे लांजेगाव, अहमदपूर तालुक्यामध्ये येथे राहणार आहे आणि याचे आणि मैताच्या सासरवाडीकडून त्यांचं नातं आहे आणि ज्यावेळी त्याला मिळाला, स्थानिक गुन्हे शाखेला त्या ठिकाणी मिळाला, त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं। सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता, परंतु त्या मोबाईलमध्ये असणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओ जे मिळाले त्याच्यातून त्याला ते कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी असं असं आहे आणि जी सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर त्याने ते कबूल केलं की हो, तो खून मीच केलेला आहे। त्याचं कारण काय आहे आता तपासामध्ये आपल्याला समजेलच, पण खून केल्याचं त्याने कबूल केल्यामुळे त्याला आता अटक करण्यात येत आहे। सुरुवातीला पाहता क्षणी त्या पद्धतीचा क्राईम सीन झाला असावा असं वाटत होतं, परंतु नंतर तपास केला असता त्या ठिकाणीच घटनास्थळ आहे हे निष्पन्न झालं होतं। यांनी लातूरवरून त्याच्यासोबत तो मोटरसायकलवरती या ठिकाणी आलेला आहे। त्याचा एक जोडीदार आहे राजू गायकवाड आणि त्याच्यासोबत तो या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्या मैदानावर बसून त्या ठिकाणी हा क्राईम घडलेला आहे त्यांच्याकडून। दोघांनाही अटक आहे। एक आरोपी अटक आहे, दुसरा आरोपी शोधामध्ये आम्ही आहोत, लवकरच अटक केला जाईल। धुले में लाश बरामद। धुले शहर के महाकाली मंदिर के पास 35 वर्षीय जितेंद्र मोरे नामक व्यक्ति की लाश मिली है। पत्थर से कुचलकर हत्या किए जाने का संदेह व्यक्त किया जा रहा है। फिलहाल पुलिस इस मामले में और जांच कर रही है। धुळे शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली का कालिका माता मंदिराजवळ एकाला दगडाने मारून त्याची बॉडी पडलेली आहे। त्यानुसार धुळे शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ माननीय SDPO साहेब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली। तिथं आपण त्याची बॉडी सर्व बघून आजूबाजूच्या परिसरात सर्च केला। त्याची मोटरसायकल मिळून आलेली आपल्याला, खाली फेकलेली नदी, आणि आपण त्याचं सुरुवातीला त्याची ओळख पटलेली नव्हती, परंतु नंतर तासाभरामध्ये त्याची ओळख पटलेली आहे। तो इथलाच धुळ्यातलाच राहणार आहे, कुरिअर कंपनीत कामाला आहे। त्या अनुषंगाने त्याचे मृत्यूचं काय, म्हणजे कोणी मारलं असावं, कशासाठी मारलं असावं याचा आपण शोध घेत आहोत, आरोपींचा शोध घेत आहोत।
भंडारा में दूषित पानी से स्वास्थ्य खतरे में। वैनगंगा नदी होने के बावजूद भंडारा जिले में अक्सर पानी की समस्या बनी रहती है। अब तो यहाँ के नलों में मटमैला पानी आने लगा है, जिससे भंडारा के नागरिकों का स्वास्थ्य खतरे में आ गया है। जसे नगरसेवक आहे, आपले खासदार आहे, त्यांनी येऊन जर आपल्या या प्रभाग क्रमांक 7चा जर म्हणजे पाहणी केली आणि जो पाणी पाहिलं तो पाणी इतका दूषित, इतका गढूळ की म्हणजे तो पिण्यायोग्य तर आहेच नाही, तो नाल्याचा पाण्यासारखा आहे। आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता जर त्यांनी जागे होऊन आमच्या ज्या सगळ्या लोकांच्या म्हणजे जे आरोग्याशी खेळून राहिले तुम्ही, ते आता तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि व्यवस्थित करा। बस एवढंच म्हणणं आहे माझं। आम्ही काही आरोप करत नाही तुमच्यावर, पण तुम्ही म्हणजे आरोग्याची नाही का खरंच खेळून राहिले, कोणी बोलून नाही राहिलं। नगर म्हणजे भंडाऱ्याची हालत अशी झाली आहे तर बाकी शहराची हालत काय झाली असेल तुम्ही जरा विचार करा। तुम्ही तुमच्या घरी आरो बसवलेले आहे, आम्ही गरीब माणसांनी कुठे जावं? हां, तर आमचंही असं म्हणणं आहे की आमच्यासाठी काहीतरी तुम्ही सोय करा, आरो लावा। आमच्या उपाययोजना ज्या आहे तुम्ही येऊन सांगा आम्हाला, आम्हाला काही समजत नाही, पण जे काही समजते ते तेवढं बोलून दाखवून राहिलो आम्ही। माझा बोला आणि तुम्ही परत तिथे एक आरो पाहिजे, आरोची तुम्ही व्यवस्था करा। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।